जुलै महिन्यातली प्रश्नपत्रिका आहे 2024ची आपली ही प्रश्नपत्रिका आहे आणि आपण इथे ही प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत आणि ॲक्च्युअल प्रश्नपत्रिका कशी सोडवली जाते याविषयी चर्चा करणार आहोत। तर हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि सगळ्यांनी काळजीपूर्वक एकदा किंवा दोनदा हा व्हिडिओ बघा। प्रश्नातून दुसरा प्रश्न कसा तयार होतो हे पण आपण बघणार आहोत। एखादा प्रश्न फक्त बघायचा नाहीये तर त्याच्याशी संदर्भात जे दुसरे प्रश्न तयार होतात ते देखील आपण बघणार आहोत। आता हे आपले हा 3 तास वेळ असतो परीक्षेसाठी। 80 गुणांचा आपला हा पेपर आहे। तर इथे काही दिलेल्या सूचना आहेत त्या काळजीपूर्वक वाचायच्या आहेत की सर्व प्रश्न सोडवणं अनिवार्य आहेत। आवश्यक त्या ठिकाणी कोष्टक आणि आकृत्या काढायच्या आहेत। उजव्या बाजूचे म्हणजे हे अंक आपल्याला पूर्ण गुण दर्शवतात आणि सर्व प्रश्नांची म्हणजे सर्व मुख्य प्रश्नांची उत्तरं आपल्याला नवीन पानावरच लिहायची आहेत। तर आपला प्रश्न पहिला अर्थशास्त्रामधला 20 गुणांचा प्रश्न आहे। त्यातला 4 प्रकारचे आपल्याला इथे प्रश्न सोडवायचे। तर इथे प्रश्न पहिला आहे योग्य पर्याय निवडा। सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात वापरली जाणारी पद्धत आपल्याला विचारलेली आहे। आता इथे आपल्याला 4 पद्धती दिलेल्या आहेत। यातली एकच पद्धत सूक्ष्म अर्थशास्त्रात वापरली जाते ती म्हणजे विभाजन पद्धत आहे आणि राशी पद्धत ही जी आहे ती स्थूल अर्थशास्त्रात वापरली जाते। म्हणजे ही बाब सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची आहे। म्हणजे इथे 2 प्रश्न तयार होतात। एक आहे विभाजन पद्धत आणि हे स्थूल अर्थशास्त्रामध्ये राशी पद्धत वापरली जाते। त्यामुळे पर्याय निवडायचा आहे आपल्याला इथे। तर पर्याय फक्त क हा बरोबर पर्याय असणार आहे। दुसरा आहे राष्ट्रीय उत्पन्न ही एक संकल्पना आहे। आता राष्ट्रीय उत्पन्न ही एक प्रवाह संकल्पना आहे। त्यामुळे इथे पर्याय निवडत असताना फक्त ड हा दुसरा पर्याय इथे बरोबर असणार आहे। प्रश्न काळजीपूर्वक वाचणं आणि नंतर त्याच्यावरचा पर्याय सोडवणं। भारताच्या पेट्रोलियम आयातीचा स्रोत हा कुवेत आणि सौदी अरेबिया या 2 देशाकडून भारत पेट्रोल आयात करतं। त्यामुळे इथे पर्याय क्रमांक पहिला अ आणि ब हे ह्याचं बरोबर उत्तर आहे। आता इथे सरकारची कार्ये दिलेत पण विचारले काय की सरकारच्या सक्तीच्या कार्यामध्ये पुढीलपैकी या कार्यांचा समावेश होतो। आता आपल्याला इथे जी दिलेली आहे तर ही बहुतांशी सरकारची कामं आहेत पण सरकारचं जे सक्तीचं कार्य आहे ते आहे अंतर्गत कायदा व सुव्यवस्था राखणं। त्यामुळे फक्त ब हा याचा बरोबर पर्याय आहे। प्रश्न नीट वाचणं त्याच्यानंतर त्याला दिलेले पर्याय नीट वाचणं आणि योग्य उत्तर शोधणं। बऱ्याच वेळेला आपल्याला असं होऊ शकतं की कल्याणकारी उपाययोजना करणं हे सुद्धा सरकारचं काम असू शकतं। रोजगार निर्मिती करणं हे सुद्धा सरकारचं काम असू शकतं। त्यामुळे बऱ्याच वेळेला पर्याय असे बरोबर असतात असं वाटतं पण योग्य पर्याय निवडणं हे गरजेचं आहे आणि या प्रश्नांमध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवता येऊ शकतात। वित्तीय व्यवस्थेत व्यापारी बँका मध्यस्थ म्हणून काम करतात कारण नफा कमवणं, देशाच्या आर्थिक वृद्धीचा वेग वाढवणं, बचती गतिमान करणं, उत्पादक गुंतवणुकीसाठी वाटप करणं, पत नियंत्रण करणं। तर व्यापारी बँका फक्त आणि फक्त नफ्याच्या उद्देशानं काम करत असतात। त्यामुळे पर्याय फक्त अ हे बरोबर आहे। आता इथे व्यापारी बँकांच्या बाबतीमध्ये आणखीन एक शब्द लक्षात ठेवायचा आहे तो म्हणजे पतनिर्मिती। म्हणजे हे देखील विचारलं जाण्याची शक्यता आहे। तर व्यापारी बँका काय करतात तर पतनिर्मिती करतात। मग पतनियंत्रण कोण करतं तर देशाची मध्यवर्ती बँक जी आहे ती मध्यवर्ती बँक ही पतनियंत्रण करत असते ज्याला आपण RBI सुद्धा म्हणतो। तर या 2 वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं देखील इथे तयार होतात। पतनिर्मिती म्हटलं की व्यापारी बँका येतात, पतनियंत्रण म्हटलं की मध्यवर्ती बँक येते। आता आपल्याला या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते नफा कमवणं फक्त अ हे याचं उत्तर आहे। पण हे दोन्हीही लक्षात ठेवायचे आहेत। पतनिर्मिती व्यापारी बँका करतात, पतनियंत्रण हे मध्यवर्ती बँक करते। आता इथे सहसंबंध पूर्ण करा हा दुसरा 5 गुणांचा आपला प्रश्न आहे। इथे नाणे बाजार, अल्पकालीन निधी, नाणे बाजार आणि भांडवल बाजार असं आपल्या धड्याचंच नाव आहे। म्हणजे अल्पकालीन निधीसाठी असलेला बाजार हा नाणे बाजार आहे तर दीर्घकालीन निधीसाठी असलेला बाजार काय आहे
तर भांडवल बाजार हे याचं उत्तर आहे. टेबल खुर्ची हे रूप उपयोगितेचं उदाहरण आहे, कारण लाकडाच्या मूळ स्वरूपात बदल झालेला आहे आणि टेबल खुर्ची तयार झालेली आहे, म्हणजे रूप उपयोगितेचं उदाहरण आहे. संगणकाची माहिती हे ज्ञान उपयोगितेचं उदाहरण आहे. या उपयोगिता धड्यातली उदाहरणं जी आहेत ती काळजीपूर्वक अभ्यासणं, की काळ उपयोगितेचं उदाहरण कोणतं आहे, सेवा उपयोगितेचं उदाहरण काय आहे, तर याचा देखील अभ्यास करणं आवश्यक आहे. आता इथे दिलेलं आहे प्रत्यक्ष मागणी अप्रत्यक्ष मागणी कामगार दिलंय आणि इथे कापड दिलंय. तर या प्रकारची उत्तरं लिहिणं अतिशय सोपं असतं, कारण ही आहे प्रत्यक्ष मागणी, की बाजारात उपभोक्ता कापडाची प्रत्यक्ष जाऊन जी मागणी करतो. त्यामुळे इथे प्रत्यक्ष मागणी हे कापड आहे आणि अप्रत्यक्ष मागणी हे कामगार आहे. हे दोन्ही शब्द ह्या दोन्ही महत्त्वाचे आहे, कारण याच्यावरती खूप वेळेला फिरून प्रश्न विचारला जातो. काही वेळेला हे रिकाम्या जागेमध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं, तेव्हा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मागणी लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आता इथे हे तात्विक अडचण ही हस्तांतरित देणी आहे, तर मालाच्या साठ्याचं मूल्यांकन ही व्यावहारिक अडचण आहे. या देखील महत्त्वाच्या गोष्टी आहेत, की जर तुम्हाला माहीत असेल की राष्ट्रीय उत्पन्नामध्ये तात्विक अडचण असते आणि व्यावहारिक अडचणी असतात, तर हे दोन्ही सहसंबंध पूर्ण करा, इथे तुमचं पूर्ण करता येऊ शकतं. आता इथे आपल्याला दिलेलं आहे की सरकारी खर्च हा सरकारी प्राप्तीपेक्षा जास्त आहे, म्हणजे हे तुटीचं अंदाजपत्रक आहे, पण सरकारचा खर्च हा सरकारी प्राप्तीबरोबर आहे, म्हणजे दोन्हीही या ठिकाणी समान दिसतंय, म्हणजे हे समतोल अंदाजपत्रक आहे. म्हणजे हे अतिशय सोपं आहे. थोडंसं अभ्यास याचा केला तर आपल्याला याची उत्तरं समजू शकतात. तर हा देखील 5 गुणांचा प्रश्न इथे विचारला जातो. विसंगत शब्द ओळखा. या शब्दामध्ये आपल्याला जीवनावश्यक वस्तू, औषधं, अन्नधान्य, औषधं, कार आणि पुस्तकं. आता जीवनावश्यक वस्तू आहेत, तर औषधं, अन्नधान्य, औषधं आणि पुस्तकं हे जीवनावश्यक वस्तू होऊ शकतात, पण कार हे जीवनावश्यक वस्तू होऊ शकत नाही. म्हणजे सामान्य ज्ञान जरी ते वापरलं तरी सुद्धा तुम्ही या प्रश्नांची उत्तरं लिहू शकता. आता निर्देशांकाचे प्रकार आहेत. तर निर्देशांकाचे जे प्रकार आहेत त्यामध्ये आपल्याला इथे भारान्वित निर्देशांक, किंमत निर्देशांक, संख्यात्मक निर्देशांक आणि मूल्य निर्देशांक म्हटलंय. म्हणजे इथे वेगळा प्रकार जो आहे तो आहे भारान्वित निर्देशांक. आता पायाभूत सुविधा, वाहतूक, संचार, पाणी पुरवठा आणि ते वेगळा शब्द आहे अनुदान. बँक खात्याचे प्रकार, बचत खाते, डीमॅट खाते, आवर्ती ठेव खाते, चालू खाते. तर वेगळा आहे डीमॅट खाते हा वेगळा शब्द आहे. उत्पादन घटकाच्या किमतीचं तत्व, नफा, व्याज, बेकारी भत्ता आणि खंड. या ठिकाणी वेगळा शब्द जो आहे तो आहे बेकारी भत्ता. म्हणजे अतिशय सोपा. इथे सुद्धा तुम्हाला 5 पैकी 5 गुण मिळण्याची शक्यता अधिक आहे. जर काळजीपूर्वक या सर्व गोष्टी आपण वाचल्या तर आपल्याला चांगले गुण इथे मिळू शकतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की जे इथे खालील विधाने पूर्ण करा. खालील विधाने पूर्ण करामध्ये जेव्हा सीमांत उपयोगिता ऋण असते तेव्हा एकूण उपयोगिता घटते. हे आपण आताच काही व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यावरती. हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर इथे मागणी आणि किंमत याचा फलन संबंध DX बरोबर PX. विदेशी व्यापाराच्या निर्यात कलातील आपल्याला एक घटक विचारलेला आहे की विदेशी व्यापारामध्ये आपण जो निर्यात करतो त्यामधला एक घटक आपल्याला इथे विचारलेला आहे की पेट्रोलियम आहे, अभियांत्रिकी वस्तू आहेत, सोनं आहे, खतं आहे. तर विदेशी व्यापारातली महत्त्वाची जी वस्तू आहे ती आहे अभियांत्रिकी वस्तू. ह्या विदेशी व्यापाराच्या निर्यात कलातला एक घटक आहे. त्यानंतर अक्षास समांतर असलेला किंमत लवचिकतेचा मागणी वक्र हा संपूर्ण अलवचिक मागणी वक्र असतो. याच्यावरती आपण एक अलीकडेच व्हिडिओ बनवलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला अनेक सारे असे प्रश्न दिसत आहेत की जे मागणीच्या लवचिकता धड्यातले आहेत. त्यानंतर हे प्रश्न जे आहेत त्याचबरोबर आपलं
मागणी या धड्यातला आहे. उपयोगितेवरचे काही प्रश्न आपल्याला इथे दिसत आहेत. म्हणजे एकूणच हे प्रश्न जसे 8 गुणांसाठी महत्त्वाचे आहेत, तसं ही प्रश्न 1 गुणांच्या मार्कांसाठी सुद्धा महत्त्वाचे आहेत. एक अधिक नगसंख्येच्या विक्रीनंतर एकूण प्राप्तीत झालेली निव्वळ वाढ म्हणजे सीमांत प्राप्ती आहे. कारण एक अधिकचं नगसंख्यात वाढ झाल्यानंतर. तर असं आपण इथे 20 गुणांचा हा प्रश्न बघितलेला आहे. हा प्रश्न एक टर्निंग पॉईंट ठरतो की अर्थशास्त्रामध्ये स्कोरिंग वाढण्यासाठी. वस्तुनिष्ठ प्रश्नाचं उत्तर हा एक शब्द असतो, एक वाक्य असतं आणि ज्याच्यामध्ये आपल्याला असे 20 गुणांचे प्रश्न सोडवायचे आहेत. आणि पुढच्या प्रश्नांची देखील आपण चर्चा करणार आहोत. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ पुन्हा बघा. एकाच प्रश्नातून अनेक प्रश्न तयार होत असतात, त्यामुळे हा व्हिडिओ काळजीपूर्वक अभ्यासा.